फिटनेस क्लब नांदेड़ में यूट्यूब चैनल पर आपका बहुत बहुत स्वागत है। पुणे से हमारे सुपर वेलनेस कोच मनीषा मैम योगासन प्राणायाम लेने वाले हैं और उसको कॉमेंट्री महादी मैम करने वाले हैं। तो चलो उनके साथ हम योगा और प्राणायाम करेंगे और सबसे लास्ट ध्यान होने वाला है, ध्यान करेंगे। तो रेडी है सब? यस मनीषा मैम, सुपर वेलनेस कोच, आप रेडी हैं? वेरी गुड। तो हम स्टार्ट करेंगे। तो कॉमेंट्री करेंगे महादेवी मैम इसके बाद। गुडघ्यांचे सूक्ष्म व्यायाम. श्वास घेत आणि श्वास सोडत ही क्रिया करायची आहे. श्वास घेत आणि श्वास सोडत. हातांचे सूक्ष्म व्यायाम. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. चक्की श्वास घेत मागे आणि श्वास सोडत पुढे. सर्वांनी वज्रासनामध्ये बसून घ्या. शशांकासन. श्वास घे दोन्ही हात वरती. श्वास सोड दोन्ही हात जमिनीवरती. श्वास घेत आणि श्वास सोडत ही क्रिया करायची आहे. हाँ। भस्त्रिका प्राणायाम. श्वास घे दोन्ही हात वरती. श्वास सोड दोन्ही हात गुडघ्यावरती. श्वास घेत आणि श्वास सोडत ही क्रिया करायची आहे. आपल्या फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढवणारा प्राणायाम आहे. पूर्ण एकाग्र होऊन ही क्रिया करायची आहे. कमीत कमी 50 वेळेस, जास्तीत जास्त 100 वेळेस.
यस, चेंज करूया. कपालभाती ही क्रिया घ्यायची आहे. फक्त श्वास सोडत राहायचा आहे. एकाच सेकंदाला एक स्ट्रोक. पूर्ण एकाग्र होऊन ही क्रिया करा. या क्रियेमुळे कॅन्सर सारखे आजार सुद्धा कमी होऊ शकतात. रक्तवाहिन्यामध्ये येणारे अडथळे दूर होऊ शकतात. आपली पचन संस्था सुधारते. मनामध्ये एक संकल्प करायचा आहे, माझ्या शरीरातील समस्त घाण, समस्त विकार सोडत आहे. माझं शरीर पूर्ण निरोगी बनवत आहे. त्याचं दर्शन करा. चेहऱ्यावरती फिरून घ्या. यानंतर मंडूकासन. दोन्ही हाताच्या मुठी आपल्या पोटावरती ठेवायचे आहेत. श्वास रोखून मस्तिष्क जमिनीवरती. श्वास रोखून थांबायचा आहे. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. दोन्ही हाताच्या मुठी पोटावरती. श्वास रोखून परत मस्तिष्क जमिनीवरती. दोन्ही हातांनी पायाच्या पंजाला पकडायचा आहे. श्वास रोखून थांबायचा आहे. उष्ट्रासन. यानंतर बटरफ्लाय. दोन्ही हातांनी पायांच्या पंजाला पकडायचे. दृष्टी आकाशाकडे. आपल्या मांड्यांची हालचाल फुलपाखरांच्या पंखासारखी. पूर्ण एकाग्र होऊन ही क्रिया करायची आहे.
ज्यांचे फॅन चालू आहे त्यांनी फॅन बंद करा. ज्यांना शक्य असेल ते आसनमध्ये बसा. अनुलोम विलोम हा प्राणायाम घ्यायचा आहे. चेहऱ्यावरती स्मित हास्य. उजवी नाशिका बंद करायची आहे. डाव्या नाशिकेने शक्य असेल तेवढा श्वास आत आपल्या फुफ्फुसामध्ये भरायचा आहे. उजव्या नाशिकेने श्वास सोडायचा आहे. उजव्या नाशिकेने श्वास आत घ्यायचा आहे. ही क्रिया पुन्हा पुन्हा करायची आहे. पूर्ण एकाग्र होऊन ही क्रिया करा. या प्राणायामामुळे आपल्या फुफ्फुसाला मुबलक प्रमाणामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होतो. आपल्या शरीरातील सर्व नसनाड्या या प्राणायामामुळे शुद्ध होतात. आपल्या शरीरातील 72,72,72,10,000 नसनाड्या या प्राणायामामुळे शुद्ध होतात. अतिशय महत्वपूर्ण हा प्राणायाम आहे आणि अतिशय सहज आणि सोपा प्राणायाम आहे. आपल्याला जेव्हा शक्य असेल तेव्हा आपण हा प्राणायाम करू शकता. डाव्या नाशिकेने श्वास सोडायचा आहे आणि थांबायचा आहे. दोन्ही पाय समोर. दोन्ही पाय 30 अंशामध्ये वरती उचलायचे आहेत. दोन्ही हात एकदम स्ट्रेट. उत्तान पादासन. श्वास रोखून थांबायचा आहे. दोन्ही पायामध्ये अंतर. कटी सौंदर्यासन. डावा हात उजव्या पायाच्या पंजाला, उजवा हात डाव्या पायाच्या पंजाला. श्वास घेत आणि श्वास सोडत ही क्रिया करायची आहे. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे.
दोन्ही हात डाव्या पायाच्या पंजावरती. श्वास रोखून थांबा. दोन्ही हात उजव्या पायाच्या पंजावरती. श्वास रोखून थांबायचा आहे. दोन्ही हातांनी पायाच्या पंजाला पकडायचा आहे. श्वास रोखून मस्तिष्क जमिनीवरती टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. सर्वांनी पोटावरती झोपून घ्या. दोन्ही हात एकदम स्ट्रेट, दृष्टी आकाशाकडे, पूर्ण भुजंगासन. श्वास रोखून थांबायचा आहे. यामुळे आपली पाठदुखी आणि कंबरदुखी कमी होऊ शकते. सर्वांनी परत उठून बसा. ज्या आसनामध्ये मग शक्य आहे त्या आसनमध्ये आपल्याला भ्रामरी हा प्राणायाम घ्यायचा आहे. अंगठ्याने कान बंद करायचे आहेत. 3 बोट डोळ्यावरती, 1 बोट कपाळावरती. भ्रमण ज्याप्रमाणे गुंजन करतं त्याप्रमाणे मस्तिष्कामध्ये गुंजन झालं पाहिजे. भ्रमण गुंजन. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा आणि मस्तिष्कामध्ये भ्रमण गुंजन करूयात. परत दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. परत एक वेळेस हीच क्रिया करायची आहे. येस, चेंज करूयात आपण आता. सर्वांनी पाठीवरती झोपून घ्या. दोन्ही हात एकदम स्ट्रेट, सरळ. एक पाय पूर्ण वरती उचलायचे, गुडघ्यामध्ये एकदम सरळ. एक पादप्रत्तासन. परत दुसरा पाय. पूर्ण पाय 90 अंशामध्ये वरती उचलायचा आहे. द्विपादवृत्तासन. दोन्ही पाय पूर्ण 90 अंशामध्ये वरती उचलायचे आहेत. श्वास रोखून थांबा.
दोन्ही पायांना हाताच्या दोन्ही पायाच्या पंजाला हाताने पकडायचं आहे. एक पाच पवन मुक्त आसन. दोन्ही हाताने पायांच्या घोट्यांना पकडायचं आहे. छातीपासूनचा पूर्ण भाग वरती उचलायचा आहे. श्वास रोखून थांबायचा आहे. सेतुबंद आसन. यस. बाह्य प्राणायाम घेऊयात आपण. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. मूलाधार चक्रापासूनचा भाग वरती उचलायचा आहे थोडासा. ओटीपोटाचा जो भाग आहे हा पाठीकडे खेचायचा आहे. श्वास घ्या. श्वास सोडा आणि श्वास सोडून आपली हनुवटी जी आहे हे कंठावरती टेकवायची आहे. श्वास रोखून 10 ते 15 सेकंद थांबायचं आहे. मला जेव्हा श्वास सोडण्याची इच्छा होईल तेव्हा श्वास सोडा. यस. परत एक वेळेस दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. परत एक वेळ दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. परत हीच क्रिया करा. यस. खूप छान. यानंतर आपण अग्निस्नार घेऊया. फक्त पोटांची हालचाल करायची आहे. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. फक्त पोटाची हालचाल. परत एक वेळेस दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा आणि परत हीच क्रिया करा. यस. परत एक वेळेस. यस. येस मॅम. कंटिन्यू. सर्वांनी पोटावरती झोपून घ्या. दोन्ही हातांनी पायाच्या पंजाला पकडायचं आहे. धनुरासन. श्वास रोखून थांबायचा आहे.
साइड टू साइड. तिर्यक भुजंगासन. डाव्या खांद्यावर उजव्या पायाची टाच पाहायची आहे. श्वास रोखून थांबायचा आहे. उजव्या खांद्यावर डाव्या पायाची टाच. येस, चेंज करूयात आपण. सर्वांनी उठून बसा. ओंकार घेऊयात आपण. पूर्ण ध्यान मुद्रा. एकदम स्ट्रेट बसायचं आहे. पाठीचा मणका एकदम स्ट्रेट. डोळे बंद. 3 वेळेस ओंकारचं उच्चारण. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. डोळे बंद. प्रणव ध्यान. लक्ष श्वासावर केंद्रित करायचं आहे. मनुष्य जन्म सर्वश्रेष्ठ जन्म आपल्याला मिळालाय आणि याच जन्मामध्ये साधारणपासून संतांपर्यंत आपण पोहोचू शकतो. म्हणजे काय तर या 6 रिपूंवर, या 6 शत्रूंवर विजय मिळवू शकतो, त्याचा अंत करू शकतो आणि तिथपर्यंत जाऊ शकतो. पण त्यासाठी ह्या शत्रूंना समजून घेऊन त्यांचा विनाश करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आजचं ध्यान हे त्याच दृष्टीने पडणारं पुढचं पाऊल असणार आहे. जिथे कुठे आहात तिथे शांत बसा. अगदी रिलॅक्स व्हा. जमिनीवर किंवा पलंगावर, खुर्चीवर तुम्ही बसू शकता, मांडी घालू शकता किंवा पाय सोडू शकता. दोन्ही हात आज आपल्याला समान मुद्रा स्थितीत ठेवायचेत, कारण ह्या षड रिपूंचं दमन आपल्याला करायचं. त्यासाठी ही 5ही तत्व संतुलित करायची आहेत आणि म्हणून आज ही 5ही बोटं आपण एकत्र जोडणार आहोत आणि ही समान मुद्रा, 5 तत्व संतुलित करणारी मुद्रा आज ध्यानाच्या वेळेला करणार आहोत. दोन्ही हात समान मुद्रा स्थितीत दोन्ही मांड्यांवर ठेवा.
शरीर अगदी रिलॅक्स, पूर्ण शांत. डोळे बंद करा. सावकाश श्वास घ्या आणि सावकाश सोडा. शरीर आणि मन दोन्ही रिलॅक्स करा, शांत करा. प्रत्येक पेशी रिलॅक्स होते. शरीर अगदी सैल सोडा. मन शांत होऊ द्या, निर्विचार. या ध्यानातला आनंद मला घ्यायचा आहे आणि माझं म्हणून संपूर्ण चित्त हे इथे एकाग्र झालंय, एकवटलं गेलंय. इतर कुठलाही विचार मनात नाहीच मुळी. पूर्ण निर्विचार, शून्य. या मनामध्ये असणारे हे षड रिपू, यावर मला विजय मिळवायचा आहे, ताबा मिळवायचा आहे आणि याचा अंत करायचा आहे. आणि म्हणून संपूर्ण एकाग्र चित्ताने आज मी त्यासाठी सज्ज झाले. परमेश्वर, ते परमतत्व जी ही संपूर्ण सृष्टी चालवतं, त्याच्याकडे मागायचंय की परमेश्वरा मला ताकद दे, आंतरिक ताकद, ज्यामुळे मला या 6 शत्रूंचा नाश करता येईल. सावकाश श्वास घ्या आणि सावकाश सोडा. जन्मापासून आजपर्यंत, या जन्मात किंवा मागच्या जन्मात देखील, अनंत जन्मांमध्ये ज्या काही चुकीच्या कामना, चुकीच्या इच्छा, चुकीच्या अभिलाषा, वासना निर्माण झाल्या असतील आणि बीजस्वरूप, ऊर्जा स्वरूप माझ्या या सूक्ष्म देहामध्ये साठवून राहिल्या असतील, त्या पूर्णपणे नष्ट होत. परमेश्वराकडे मागा. आजवर कुणाही प्रती जो काही क्रोध माझ्या मनामध्ये उत्पन्न झाला असेल, त्यामध्ये मी काही बोलून गेलो असेल, कुणाला दुखावलं असेल, हे जे काही चुकीचं कर्म माझ्याकडून निर्माण झालं ते पूर्णपणे नष्ट कर परमेश्वर. माझ्या या क्रोधामुळे, माझ्या या वासनांमुळे ज्यांना ज्यांना मी दुखावले त्यांची मी मनोमन माफी मागतो. माझ्या लोभामुळे मी कोणाला त्रास दिला असेल, कोणाशी वाईट वागलो असेल, तर अशा प्रत्येकाची मी माफी मागतो आणि ते जे कर्म निर्माण झालंय, दूषित कर्म, ते माझ्या या सूक्ष्म देहातून नष्ट कर. जेव्हा जेव्हा मी मोहात अडकलो आणि मार्ग चुकलो, भरकटलो, तेव्हा मी अनेकांना दुःखी केले, अनेकांना त्रास दिलाय, कदाचित यातनाही. त्या सगळ्यासाठी मी मनपूर्वक माफी मागतो परमेश्वर.
मला त्या सर्वांकडून माफी मिळवून दे. या सगळ्यातून जो मद, जो माज माझ्यामध्ये निर्माण झाला असेल आणि त्यामुळे अनेकांना मी कमी लेखलं असेल, त्यांचा अपमान केला असेल, त्यांना चिरडलं असेल, त्यांना दुःखी केलं असेल, कष्टी केलं असेल, हे जे काही कर्म, जे काही पातक माझ्याकडून आजवर घडलं असेल, त्यासाठी त्या प्रत्येकाची मनापासून माफी मागतो मी. परमेश्वरा, मला माफी मिळवून दे त्यांच्याकडून, आणि या दुष्कर्मातून मला बाहेर काढ. या जन्मात किंवा अनंत जन्मांमध्ये ज्यांचा ज्यांचा मी मत्सर केला असेल, त्या प्रत्येकाला देखील मनापासून मी सॉरी म्हणतो, माफी मागतोय त्यांची देखील. मला माफी मिळवून दे परमेश्वर. आणि आजवर ज्यांनी ज्यांनी मला दुखावलंय, मला त्रास दिलाय, माझा अपमान केलाय, मला यातना दिल्या, ते देखील पूर्वसंचितच होतं हे मला समजतं. आणि म्हणूनच त्या सर्वांना मी मनापासून माफ करतो. त्यासाठी मला आंतरिक ताकद दे. आणि हे सगळे पाश यातून सोडव मला. हे जे बंध मी माझ्याच भोवती बांधून ठेवलेत, यातून मुक्त कर मला. या सगळ्यातून बाहेर पडून त्या प्रकाशाच्या मार्गाने मला वाटचाल करायची, आणि त्यासाठी हा अंधकार नष्ट कर परमेश्वर. आणि मला अंतर्बाह्य तेजाने उजळून टाक, प्रकाशाने उजळू दे मी. आणि हा प्रकाश, हे तेज मला अनेकांना देता येऊ दे. तुझं प्रेम, तुझा आशीर्वाद हा कायम मिळू दे मला. माझ्या बुद्धीवर, माझ्या दृष्टीवर जो ह्या षड रिपूंचा पडदा पडला होता, तो पूर्णपणे उघड. आणि मला सत्य हे लख्ख दिसू दे. सत्य असत्य यातला फरक मला समजू दे. परमेश्वरा, तुझा आशीर्वाद कायम ठेव आणि मला योग्य मार्ग दाखव. मनापासून माग. सावकाश श्वास घे, सावकाश सोड. परमेश्वराशी निर्माण केलेला हा बंध, निर्माण झालेला हा बंध अजून अजून दृढ होत जाणार आहे इथून पुढे. ही खुणगाठ मनामध्ये बांध आणि सावकाश डोळे उघड. त्या तत्वाशी सांधलं जाण्याचा आपण आज प्रयत्न केला. आपल्यातलं वाईट सोडून देण्यासाठी, संपवण्यासाठी आज आपण प्रयत्न केला. हे ध्यान वारंवार करा. बहुत बढ़िया ध्यान हुआ है।
सबने तो बहुत बढ़िया किया। यस, येस। एकदम प्रसन्न, प्रसन्न. सकाळी आपण 5 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत किती छान सर्व काही. तर छान वाटलं. येस सर। यस यस. चलो, आज मनीषा मैम का कितना बढ़िया वर्कआउट हुआ है उनके लिए, और हमें एक्यूप्रेशर करने के लिए 100 तालियां बजाना है। यस, जिनकी ताली अच्छी बजेगी वो अच्छा रहेगा। और उसके बाद हम श्रेया दीदी से बात करने वाले हैं, डॉक्टर श्रेया ज्वाइन हुए हैं उनसे। यस, चलो 100 तालियां बजाइए। बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। तो आज का ध्यान कैसा लगा है माया मैम? येस सर, बहुत अच्छा। एकदम रिलॅक्स हो गए। क्या लिया है वो ध्यान में से? अहंकार सोडून आपण आपल्या मनात कोणाबद्दल राग असेल तर ते सोडून द्यायचा, आपण काही चूक केली असेल तर त्याची मनापासून माफी मागायची, हे शिकले सर। वेरी गुड। आपको क्या अच्छा लगा चंदा मैम? सभी पॉजिटिव बातें बताई है, सकारात्मक। यस, दूषित कर्म मत करो, विकार सब त्याग होने दो, अच्छा कर्म करो। वेरी गुड, वेरी गुड। मनीषा मैम, आपको क्या अच्छा लगा है? चांगले कार्य चांगले करायचे सर, आपल्याबद्दल कोणाला वाईट वाटेल असं काही वागायचं नाही सर। वेरी गुड। उपसर मैम, आपको क्या अच्छा लगा है? गुड मॉर्निंग सर। आपण नेहमी चांगलाच विचार करायचा, पॉझिटिव्ह विचार करायचा, निगेटिव्ह विचार करायचा नाही. चांगले विचार घ्यायचे, प्रत्येकाशी चांगलं वागायचं, प्रत्येकाशी व्यवस्थित. म्हणजे त्यांना राग यायला तर म्हणजे त्याला नम्रतेने ठेवणे, त्यांना गोडीने वागायचं. वेरी गुड, बहुत बढ़िया। मीरा मैम, आपको क्या अच्छा लगा है? मीरा मैम, आपको अनम्यूट दिया है। यस, नेटवर्क। आवाज येतोय का? हो, ये तो बोला ना मैम, क्या अच्छा लगा है बोलो। आजच्या या मेडिटेशन मध्ये म्हणजे आता जे काही आपल्याला त्यांनी सांगितले त्याबद्दल मला खूप छान वाटलं. यस, आपण जे आतापर्यंत कोणाकोणाला दुखविलं असेल गेल्या जन्मी असो किंवा प्रत्येक कुठल्याही जन्मामध्ये किंवा आतापर्यंत आपण या जन्मामध्ये सुद्धा कोणाला जर आपण दुखवलं असेल तर त्यांना आपण माफ करायचं आणि जे काही आपल्या मनामध्ये आहे ते संपूर्ण विसरून त्यांच्याशी प्रेमानं राहायचं आणि आपण तर माफ करायचंच आणि त्यांना सुद्धा आपण माफी मागायचं ही म्हणजे आपण स्वतः माफ करायचं आणि त्यांना सुद्धा आपण माफ करायचं आणि आपल्याला पण त्यांनी माफ केलं पाहिजे. यस हम्म. यस, बहुत त्याच्यामध्ये बढ़िया। हा विशेष म्हणजे त्यांचा संदेश आहे आणि स्वतःला म्हणजे स्वतः आनंदी राहा आणि दुसऱ्यांना पण आनंदी करा किंवा सुखी राहा वेरी गुड, बहुत आणि बढ़िया। आपल्यामध्ये यस यस यस, आपल्याला आपल्याबद्दल जे काही कर्म असतील किंवा कुठलीही गोष्ट जी आपल्या हातून घडली असेल त्याबद्दल आपण स्वतःला माहित नसते आपण काय करायला होते पण त्या व्यक्तीला जर आपण माफी मागलं तर ते आपल्या कर्मातील जे काही पुण्य म्हणजे पाप असेल ते कमी होऊन जाते. यस, सर्वश्रेष्ठ आहे माफ करणे. माफ केलं ना, आपल्यावर, आपल्या मनावर असलेला ताण आणि समोरच्या व्यक्तीच्या मनावर असलेला ताण आपोआप कमी होतो. त्यामुळं माफ करणे, प्रत्येक गोष्टीला माफ करणे, हे सबसे बढ़िया संदेश है। यस यस। आशा मैम, आप वीडियो ऑन कर सकते हो। आपको कैसा लगा है आज? यस आशा मैम, आपको अनम्यूट का ऑप्शन दिया है।
आशा मॅम तुम्ही बोलू शकता ना. येस. आशा मॅम अनम्यूटचं ऑप्शन दिले तुम्हाला, अनम्यूटचं ऑप्शन दिलं. यस. चलो तब तक हम श्रेया दीदी से बात करेंगे. गुड मॉर्निंग श्रेया दीदी, आप वीडियो ऑन कर सकते हो तो करो, आपसे बात करेंगे हम. श्रेया दीदी आप हमारा आवाज आ रहा है आप तक? यस. चलो बहुत बढ़िया हुआ है ना सेशन. तो वीडियो ऑन करो, और अच्छा लगा है ना तो हाथ बदल सकते हो. माया मैम, मनीषा मैम, आशा मैम, चलो फास्ट. आपको अच्छा लगा है ना तो चलो. वेरी गुड. यस. खुद को इतना बदलो कि जमाना तरफ जाए तुम्हें देखने चला के गए. लिए। तुम्हारी आदत सी हो गई है राह चलते लोगों को मुंह लगाना। जब तक तुम इन लोगों को अपनी परेशानियां मानोगे तब तक तुम अपनी लाइफ में कभी भी आगे नहीं बढ़ पाओगे। तुम जिस भी फील्ड में तैयारी कर रहे हो या जिस भी फील्ड में पढ़ रहे हो, अक्सर तुम्हें ध्यान में रखना होगा कि तुम्हारा कंपटीशन लोगों से नहीं बल्कि तुम्हारा जो लक्ष्य है उससे होना चाहिए। क्योंकि अगर आप लोगों से कंपटीशन करोगे तो तुम उन्हीं लोगों के बीच रह जाओगे जहां तुम हो। इसलिए तुम्हारा टारगेट हमेशा तुम्हारा लक्ष्य होना चाहिए, ना कि लोग। दोस्तों, मुझे मालूम है आप इस वीडियो पर आए हैं तो कुछ सीखने के लिए। मैं आप